नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। आईने केलेल्या संस्कारातून दिव्यांग व अनाथालयाला मदत। दिव्यांगासह अनाथालय व शाळेला मदत देऊन आईचे पहिले वर्ष श्राद्ध सादर केले। आज दिनांक 10/मे/2024 शुक्रवार रोजी स्वर्गवासी सुमनबाई तोडमल क्लासेसचे संचालक श्री विलास तोडमल सर यांच्या मातोश्री स्वर्गवासी सुमनबाई तोडमल यांच्या पहिल्या वर्षश्राद्धानिमित्ताने अंध, अपंग, मूकबधिर, अस्थिव्यंग मुलामुलींचा आशा किरण, अनाम प्रेम, दिव्यांग, बहुविकलांग अंकाचे घर येथे आर्थिक मदत दिली। सामाजिक जाणीव ठेवून दिव्यांगासाठी कार्य करणारे आमदार संग्राम भैया जगताप तसेच माणिक विधाते सर यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबविण्यात आला। श्री विलास तोडमल सर यांच्या आईचे मागील वर्षी निधन झाले होते। आईने केलेल्या संस्काराने त्यांनी हा उपक्रम अहमदनगर येथे अनाम प्रेम, दिव्यांग, बहुविकलांग अंधांचे घर येथे राबविले। यावेळी डॉक्टर तांदळे, प्राजक्ता खांदवे, मुन्ना सेठ गट्टाणी व तोडमल परिवाराचे सीताराम तोडमल, सर्जेराव तोडमल, विलास तोडमल सर, तुषार तोडमल, अक्षय तोडमल, गणेश तोडमल, प्रतीक्षा डोंगरे, माही तोडमल, प्राजक्ता खांदवे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माणिक विधाते सर, महेश झोडगे, विलास बेरड, सचिन जाधव, रवी थल्ले व सर्व तोडमल परिवार उपस्थित होते। आपल्या सेवेत आलमगीर न्यूज लाईव्ह 24 अहमदनगर। न्यूज रिपोर्ट इरफान कुरेशी। भिंगार येथील तोडमल क्लासेसचे प्रोप्रायटर संचालक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे ज्येष्ठ नेते तोडमल सर यांच्या मातोश्रीच्या स्मरणार्थ आज या ठिकाणी दिव्यांगांसाठी चालवलेल्या अनाम प्रेम या संस्थेसाठी या ठिकाणी मदतीचा हात देण्याचं काम खरं तर सरांनी या ठिकाणी केलेलं आहे। मागील वर्ष खरं तर सरांच्या जीवनामध्ये फार मोठं खडतर असं गेलेलं आहे। एकाच वर्षामध्ये खरं तर सरांना 4 प्रकारचे आघात त्या ठिकाणी सहन करावे लागलेले आहेत। त्या 4 आघातातून सर अजून बाहेर नाहीये, तर आताच काही दिवसापूर्वी सुद्धा घरात त्यांच्यामध्ये एक दुःखद असं परत एक निधन झालेलं आहे। आणि हे सगळं करत असताना खरं तर आज आपल्या आईच्या स्मरणार्थ कैलास सुमनबाई तोडमल यांच्या स्मरणार्थ आज या अनाम प्रेम येथील या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या वस्तूचं वाटप या ठिकाणी केलं जात आहे। आज अक्षय तृतीया आहे। अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर सुद्धा त्यांनी या विद्यार्थ्यांना काल या ठिकाणी आंबे पाठवून दिलेले आहेत। आमरस जेवण सुद्धा या ठिकाणी सरांनी खरं तर त्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे। किती प्रकारचे खरंच नैसर्गिक संकट आले तर त्यातून न डगमगता खरं तर त्या संकटाला तोंड देण्याचं काम खरं तर सर या ठिकाणी करत आहेत। मला कल्पना आहे की मागील वर्षामध्ये हॉस्पिटलमध्ये सुद्धा मोठे खर्च त्यांना करावे लागलेत। घरामध्ये 4 प्रकारचे अपघात होऊन 4 जण त्यांना सोडून सुद्धा गेलेले आहेत। हे सगळं करत असताना अशा प्रकारचं दिव्यांगासाठी मदत करण्याचा जो त्यांचा प्रामाणिक हेतू आहे, ते हेतूचं खरं तर आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून यातून आपण कौतुक केलं पाहिजे। नाहीतर काही लोक खरं तर त्यातून पळवाटा काढतात आणि अशा प्रकार संकट आलं, तशा प्रकार संकट आलं आणि आपली जी सेवा करण्याची वृत्ती असते ती जर तुमच्यात असेल तर माणूस त्याला न डगमता त्या सेवापूर्तीसाठी करत अशा प्रकारचे प्रयत्न करत आहेत। आज या ठिकाणी खरं तर त्यांच्या मातोश्रीला आम्ही आपल्या जिल्ह्याचे आमदार आदरणीय अरुणकाका जगताप असतील, अहमदनगर शहराचे सन्माननीय आमदार संग्रामभाई अरुणकाका जगताप व अहमदनगर शहराचं ग्रामदैवत विशाल गणपतीच्या वतीने खरं तर या मातेला मी श्रद्धांजली अर्पण करतो। आणि सरांना सुद्धा ह्याच्या काय आघात त्यांचे झालेले आहेत मागील वर्षामध्ये खरं तर त्यातून त्यांना सावण्याची परमेश्वराने बुद्धी देव, त्यांना शक्ती देव अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। आणि सर मला कल्पना आहे खरं तर तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात, विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतात आणि त्यामुळे साहजिकच तुमच्या अंगामध्ये ही सेवाभावी वृत्ती याकडे जोपासलेली आहे। अशाच प्रकारचं काम तुम्ही या दिव्यांगासाठी, सर्वसामान्य लोकांसाठी तुम्ही कराल। ज्या विद्यार्थ्यांना तुम्ही ज्ञानदान करत आहात, हे ज्ञानदान करत असतानाच खरं तर अशा प्रकारच्या भावना तुमच्यामध्ये तयार होत आहेत। आजच्या या कार्यक्रमात खरं तर आमच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अर्बन सेलचे अध्यक्ष आमचे मित्र अरविंदजी शिंदे सर आहेत, बाकीचे सुद्धा मंडळी या ठिकाणी हजर आहेत। त्या सर्वांना मी सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो आणि या सरांनी खरं तर आम्हाला बोलवलं त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो। आमच्या मातोश्री सुमनबाई तोडमल यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे आणि या
आमचे चुलते हे गेले 13 दिवस झाले त्यांना जाऊन, आणि त्याच्यामुळं जो मोठा कार्यक्रम करण्याऐवजी आम्ही एक अनाम प्रेम मध्ये मुलांना जेवणाचा अन्नदान करण्याचा विचार केला. आणि आज या ठिकाणी ते आमच्या मातृस्मरणार्थ हे जेवण दिलेले आहे. या कार्यक्रमासाठी आमच्या आईचं जे ऑपरेशन केलं होतं असे डॉक्टर तांदळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर आमच्या मार्गदर्शक माननीय प्राध्यापक माणिक विदात सर, अरविंद शिंदे सर आणि मुन्ना शेठ गट्टाणे सर्व उपस्थित आहेत. तर या ठिकाणी जो काही ह्या वर्षामध्ये आघात झालेत त्याला तोंड देत आम्ही हा सेवा करण्याची, लोकांना अनाथ लोकांना सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि असेच प्रयत्न आम्ही यापुढे करणार अशी काही